कर्जमाफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला। त्यामुळं पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं। आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं, त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं, कारण तो जिराज भागातला शेतकरी होता, त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते, तो वापशावर पेरून टाकतो, तो कर्जही काढत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत। परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, इथं लाडक्या बहिणी बसल्या, लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात। किती? 45,000 कोटी। इथं लाडके भाऊ बसले, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही। येतात का? नाही येत। मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही, असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बार तुला ऐक माझा ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाव, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये, 32,000 कोटी रुपये लागले। आता ही व्यक्ती जे सांगतील, पाठीमागच्या काळामध्ये एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये, ती 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्जमाफी करणार नाही, असं सरकार कधीच बोललेलं नाही। आपल्याला एक बार तुला ऐक माझा ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये, 32,000 कोटी रुपये लागले। आता जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये एकदा देशामध्ये 71,000 कोटीची झाली। त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, ती पण काही हजार कोटीची झाली। त्याच्यानंतर